मंगलाष्टका चालू झाल्या त्याच्या आधी छायाचे होणारे सासरे म्हणाले की आधी 4 चाकी गाडीची सोय करा आणि मगच मंगलाष्टके चालू होतील. कारण का आमचा मुलगा सरकारी नोकरी करत आहे आणि तुमची मुलगी फक्त 12वी पास आहे. अशी पण तुमची मुलगी आमच्या मुलापेक्षा जरा सावळी आहे आणि जर तुम्ही 4 चाकी गाडी दिली तर तिचा सावळा रंग सुद्धा झाकून जाईल. जर तुम्ही आमच्या मागण्या पुऱ्या नाही केल्या तर आम्ही वराड घेऊन माघारी जाऊ. छायाचे वडील तिच्या सासऱ्यांच्या पुढे हात जोडून असं करू नका म्हणून रडत होते. तरी पण सासरची माणसं काहीच केल्या तयार होत नव्हती. पण नंतर छायानेच लग्नाला नकार दिला आणि सासरची मंडळी लग्न न करताच माघारी निघून गेली. आणि काही वर्षानंतर तेच सासू सासरे आणि तोच नवरा मुलगा विकास छायापुढे हात जोडून रडत होते. डॉक्टर केबिनमधून बाहेर आल्यावर विकास डोक्याला हात लावून बसला होता. विकासची आई आली आणि त्याला म्हणाली की असं काय झालं आहे की तू डोक्याला हात लावून बसला आहेस. विकास त्याच्या आईला म्हणाला की आई, छाया डॉक्टर झाली आहे. कोण छाया म्हणून त्याच्या आईने प्रश्न केला. अगं आई, ती छाया जे आपण काही वर्षापूर्वी तिच्यासोबत लग्न करणार होतो, परंतु 4 चाकी गाडीमुळे आपण तिच्यासोबत लग्न करू शकलो नाही. पण विकास, लग्नासाठी आपण नकार दिला नाही. नकार तर त्याच मुलीने दिला होता. विकास म्हणाला की अगं आई, काकाने आणि बाबाने त्या छायाच्या वडिलांचा किती अपमान केला होता आणि एक मुलगी आपल्या वडिलांचा कधीच अपमान सहन करत नाही. त्यामुळे तिने लग्नाला नकार दिला होता. पण बाळा, तू एवढा टेन्शनमध्ये का आहे? अगं आई, मी त्या डॉक्टरला एवढेच म्हणालो की डॉक्टर, आम्हाला एका छाया नावाच्या मुलीचा शाप लागला आहे. लग्नाला आता 8-9 वर्ष झाले आहेत, तरी पण आम्ही आणखीन अजून बाळाचे तोंड सुद्धा पाहिले नाही. दरवेळेस काही ना काही कारणावरून माझ्या बायकोचं मिसगॅरेज होत आहे. परंतु आम्हाला वाटलं की ह्या वेळेस तरी आम्हाला आमच्या छोट्याशा बाळाचं तोंड पाहायला मिळेल. परंतु नशिबात दुसरेच लिहून ठेवलं आहे. ते डॉक्टर म्हणाले की आता डॉक्टर छायाच काहीतरी करेल. छायाचं नाव ऐकून विकास जरा गोंधळला. आई, त्या डॉक्टरांनी छायाच्या केबिनमध्ये मला लावलं आणि मी जेव्हा छायापुढे ते रिपोर्ट ठेवले तेव्हा छाया मला म्हणाली की लग्नाच्या दिवशी तुम्ही हुंड्यासाठी लग्नाला नकार दिला, त्यामुळे तिच्याकडून तुम्हाला शाप भेटेल, नाहीतर काय भेटेल. छायाने जेव्हा पहिल्यांदा माझ्याकडे पाहिलं तिला पाहून मला धक्का बसला. कारण का तीच छाया होती ज्या छायाला लग्नाच्या दिवशी आम्ही नकार दिला होता. तोपर्यंत तिथं नर्स आली आणि म्हणाली की लवकर चला डॉक्टर, छाया तुमची गरज आहे. त्यामुळे छाया उठली आणि जायला लागली. पण तिने वळून एकदा माझ्याकडे पाहिलं आणि म्हणाली की तुम्ही अजिबात घाबरू नका. मी आधी डॉक्टर आहे आणि मग नंतर छाया आहे. हे सगळं विकास त्याच्या आईला सांगत होता. परंतु त्याच्या आईच्या डोक्यात दुसरीच खिचडी शिजत होती आणि त्याची आई त्याला म्हणाली की विकास, छायाने लग्न केलं आहे का? विकास म्हणाला की तिच्याकडे पाहिल्यावर मला नाही वाटत की तिने लग्न केलं असेल. परंतु आई, तू हे सगळं का विचारत आहेस? म्हणजे छायाचं लग्न झालं नाही? विकास, एक काम कर, तुला छायाने सांगितलं आहे ना की बाळाने आईमधलं एकच वाचू शकतं, तर तू छायाला जाऊन सांग की तू फक्त बाळाला वाचव. आईचा जीव गेला तरी चालेल. विकास आईवर ओरडला आणि म्हणाला की आई, हे तू काय बोलत आहेस? तुला अजिबात तुझ्या सुनावर माया येत नाही का? मी आता ती चूक दुसऱ्यांदा करणार नाही. एकदा मी काकाला आणि बाबाला काही ना बोलण्यामुळे माझ्या आयुष्यात छाया आली नाही. मला माझं बाळ आणि माझी बायको दोन्ही पण पाहिजे आहे. छाया डिलिव्हरी रूममध्ये गेली.
तिथं विकासची बायको अर्चना आयुष्याची झुंज देत होती. अर्चना ज्या माणसाची बायको होती, ज्या माणसाने फक्त हुंड्यासाठी मला नाकारलं होतं. अर्चनाला पाहिल्यावर छायाच्या समोर तिच्या लग्नाचा दिवस आठवला आणि त्या दिवसापासून छायाचं आयुष्यच बदलून गेलं. लग्नाच्या दिवशी छाया आणि विकास मंगलाष्टके सुरू झाल्या होत्या, परंतु त्याच्या आधीच विकासचे वडील 4 चाकी गाडी मागू लागले. हे सगळं ऐकून छायाला आणि छायाच्या परिवाराला धक्काच बसला होता. एवढा मोठा लग्नाचा थाटमाट केला आणि आता 4 चाकी कुठून द्यायची असा प्रश्न त्यांच्या पुढे उभा राहिला. छायाचा मामा आणि तिचे वडील विकासच्या वडिलांच्या पाया पडत होते की असं करू नका. सध्या आमच्याकडे एवढे पैसे नाहीत की तुम्हाला गाडी देऊ. हळूहळू आम्ही गाडी देण्याचा प्रयत्न करेन. परंतु विकासकडचे ऐकूनच घेत नव्हते. ते फक्त गाडीच करत होते. तेव्हा विकासचे चुलते मध्येच म्हणले की अहो छायेचे पप्पा, तुम्हाला तर कौतुक वाटलं पाहिजे की तुमची तर मुलगी फक्त 12वी शिकली आहे आणि तुम्हाला एवढा मोठा सरकारी नोकरीवाला जावई भेटणार आहे. त्यामुळे गाडी देण्यासाठी पुढे मागे कशाला पाहत आहात? आणि असे पण तुमची मुलगी जराशी विकासपेक्षा सावळी आहे. जर तुम्ही आम्ही म्हणत असाल ते द्यायला तयार असेल तर हिचा सावळेपणा पण झाकून जाईल. जर तुम्हाला मंजूर नसेल तर आम्ही आताच माघारी जाऊ शकतो. आम्हाला नवरीची गरज नाही असं म्हणून विकासचे बाबा विकासला चल उठ म्हणू लागले. एवढ्या वेळ छाया गपचीप सगळं ऐकत होती. तिने अचानकच दुर्गा अवतार घेतला आणि म्हणाली की तुमच्या मुलाला उठायला का सांगत आहे? मीच आता उठणार आहे. तुम्ही कोण हे लग्न थांबवणारा? आता मी तुमच्या मुलासोबत लग्न करायला तयार नाही. तुम्ही आनंदाने तुमची वरात माघारी घेऊन जाऊ शकता. मला तुमची गरज नाही. आणि जायच्या आधी माझ्या वडिलांचा जो ह्या मंडपाला आणि खाण्यापिण्याला खर्च झाला आहे तेवढा देऊन जावा. नाहीतर मी आत्ताच्या आता पोलिसांना फोन करेन. विकासकडचे आतापासून छायाच्या वडिलांवर जे वाघासारखे बोलत होते ते आता मांजरीनेसारखे गप्प बसले. ते म्हणाले की ठीक आहे, तुम्ही गाडी परत देत असाल तर चालेल. तर मग आम्ही आता लग्नाला तयार आहोत. परंतु छाया म्हणाली की तुम्ही तयार असाल, परंतु मी तयार नाही. मला आता तुमची गरज नाही. आणि नवऱ्या मुलाकडचे नवरी न घेताच माघारी गेले आणि छाया तिच्या रूममध्ये येऊन रडू लागली. तेव्हा छायाची आत्या तिच्या खोलीत आली. आत्याला पाहून ती आत्याच्या मिठीत रडू लागली आणि आत्याला म्हणाली की आत्या, मला अजून शिकायचे आहे. आत्याने जाऊन छायाच्या वडिलांना सांगितले की मी आधीच म्हणत होते की छायाला शिकू दे. तिचं आताच लग्न करायचं वय नाही, परंतु तुम्हाला पैशावाला स्थळ भेटलं म्हणून तुम्ही या मुलीचं आयुष्य खराब करायला निघाला होता. तिच्या आत्या छायाच्या वडिलांना हे सगळं बोलत होती. आत्या म्हणाली की हे बघ दादा, मला मूल बाळ नाही. त्यामुळे आजपासून छायाला शिकवण्याची सगळी जबाबदारी माझी. मी छायाला माझ्या मुलीप्रमाणे सांभाळेल. तिला जेवढं शिकायचं आहे तेवढं मी आता तिला शिकवणार आहे. आणि तेव्हा आत्या छायाला घेऊन तिच्या घरी गेली. आता फक्त छायाचं एकच ध्येय होतं की शिकून स्वतःच्या पायावर उभा राहायचं. त्यामुळे छाया त्याप्रमाणे अभ्यास करू लागली. छाया खूप हुशार होती. तिला डॉक्टर व्हायचं होतं, पण तिला माहीत होतं की तिच्या त्या आर्थिक स्थितीमुळे जरा कमजोर आहे. तरी पण तिच्या आत्याने खूप मनावर घेतलं आणि त्यांनी त्यांची जमीन विकून छायाला दुसऱ्या देशात डॉक्टर बनवण्यासाठी पाठवलं. तिथं गेल्यानंतर छायाची ओळख किशोर सोबत झाली. तो पण डॉक्टर होण्यासाठी त्या देशात गेला होता.
तिथे गेल्यावर फक्त किशोरच छायाचा चांगला मित्र बनला होता. तो छायाची खूप मदत करत होता. काही वर्षानंतर छाया चांगली डॉक्टर झाली आणि डॉक्टर होण्यामागे किशोरचा सुद्धा चांगला पाठिंबा होता. हळूहळू छाया एवढी मोठी चांगली डॉक्टर बनली की एखादा व्यक्ती मरणाच्या दारात जरी असला तरी ती मरणाच्या दारातून त्याला खेचून माघारी आणत होती. आणि तेव्हाच अर्चनाची केस म्हणजेच विकासच्या बायकोची केस छायापुढे आली. दुसऱ्या डॉक्टरांनी ही केस घेण्यासाठी स्पष्ट नकार दिला, कारण का पेशंटची तब्येत खूपच क्रिटिकल होती. आतापर्यंत सगळ्यात अवघड म्हणजे अर्चनाची केस छायाला आली होती. पण एक अडचण होती, जर ह्यामध्ये अर्चनाला किंवा अर्चनाच्या बाळाला काय झालं तर लोक हेच म्हणणार होते की छायाने तिची पर्सनल दुश्मनी या दोघांवर काढली आणि त्यामुळे तिचं पूर्ण करिअर खराब सुद्धा होऊ शकतं. छायाला माहीत होतं की यामध्ये अर्चनाची काही सुद्धा चूक नाही. छायाला घाम फुटत होता. तिला खूप भीती वाटत होती. तिची ही हालत पाहून नर्स छायाला म्हणाली की काय झालं आहे मॅडम, तुम्ही स्वतःला सांभाळा. तेव्हा छाया म्हणाली की तुम्ही डॉक्टर किशोरला फोन करा. थोड्या वेळानंतर ती नर्स आली आणि म्हणाली की डॉक्टर छाया, डॉक्टर किशोर थोड्या वेळातच येणार आहेत. ते आता निघालेच आहेत. हे ऐकल्यावर छायाला जरा हिंमत आली. नंतर छायाने अर्चनाकडे फक्त एक पेशंट म्हणून पाहिले. 2 तासानंतर बाळाच्या आवाजाने सगळेच खुश झाले. बाकीचं काम त्यांच्या हाताखालच्या नर्सला सांगून डॉक्टर छाया आणि डॉक्टर किशोर तेथून बाहेर आले. अर्चना 3 दिवसापासून दवाखान्यात ॲडमिट होती. अर्चनाची डिलिव्हरी झाल्यानंतर छाया आणि विकासची भेट झाली नाही किंवा विकास छायापासून लपून राहत होता. 2 दिवसानंतर छाया तिच्या घरी निघाली होती. तेव्हा तिला एक आवाज आला, डॉक्टर छाया. मग तिने पाठीमागे वळून पाहिलं तर अर्चना आपल्या बाळाला घेऊन उभा होती आणि छायाला बोलत होती. अर्चना आपल्या बाळाला छायापाशी देत म्हणाली की मला माहीत आहे डॉक्टर छाया की तुमच्यासोबत विकास आणि विकासच्या घरचे कसे वागले आहेत. छाया म्हणाली की मी ती गोष्ट कधीच विसरून गेली, कारण का मी आता ज्या पदावर आहे त्या पदावर मी आता नसती. कारण का जर माझं लग्न विकाससोबत झालं असतं, तर हुंड्यासाठी माझा जीव गेला असता. हां, हे चुकीचं होतं. मला वाईट वाटलं की विकासने जे माझ्यासोबत केलं तो पण हुंड्याला साथ देत होता. परंतु मी लग्नाला नकार दिला, कारण का मला माझं पुढचं आयुष्य दिसत होतं की पुढे माझं आयुष्य फक्त नरक होणार आहे. त्यामुळे मी स्वतःहून लग्नाला नकार दिला. छायाने अर्चनाला विचारले की विकास अजून तसाच आहे का. अर्चना म्हणाली की नाही, विकास आता बदलला आहे. मला एका नर्सने सांगितलं की त्या दिवशी माझी सासूबाई विकासला म्हणत होती की डॉक्टरांना सांगून फक्त बाळाला वाचवायला सांग. आपल्याला सुनेची गरज नाही. आपण आता छायाला आपली सून म्हणून करू. त्यामुळे सुनबाई नाही वाचली तरी चालेल. तेव्हा विकास त्याच्या आईला खूप रागवला होता. तेव्हा विकास म्हणाला की एकदा मी छायासारख्या मुलीला गमावून बसलो आहे, आता मी अर्चनाला गमावणार नाही. परंतु मला माहीत नव्हतं की ती मुलगी तुम्ही आहात. त्या विषयाला दुर्लक्ष करत छाया अर्चनाला म्हणाली की बाळाचं नाव काय ठेवणार आहे. तर अर्चना म्हणाली की याचं नाव मी किशोर ठेवणार आहे. ते ऐकून डॉक्टर किशोर तिथे आला आणि म्हणाला की माझं नाव का घेत आहात. तेव्हा अर्चना म्हणाली की आम्ही आमच्या बाळाचं नाव किशोर ठेवलं आहे. त्यावर किशोर म्हणाला की बाळाचे नाव अजिबात किशोर ठेवू नका, नाहीतर एका मुलीच्या मागे लागून मी अजून असाच बिन लग्नाचा आहे, तसाच हा सुद्धा बिन लग्नाचा तसाच राहील.
किशोर छायाकडे तिरक्या नजरेने पाहत म्हणाला. छायाला कळाले की किशोर कोणाबद्दल बोलत आहे. छाया म्हणाली की तुम्हाला छान ताना मारायला येत आहे की. ह्याआधी तुम्ही कधीच मला प्रपोज केलं नाही आणि आज तुम्ही प्रपोज करत आहात, ते पण अशा पद्धतीत. छाया म्हणाली की मला काय स्वप्न पडलं होतं का की तुम्हाला मी आवडत आहे आणि तुम्हाला माझ्यासोबत लग्न करायचं आहे. तेव्हा अर्चना म्हणाली की ठीक आहे, अजून काय वेळ गेली नाही, त्यामुळे तुम्ही दोघांनी एकमेकांना प्रपोज करा आणि मग लवकरात लवकर लग्नाची तारीख काढा. दोघे पण सोबतच म्हणाले की लग्नाची तारीख आम्ही काढणार. लग्नाची तारीख तर आमच्या घरातील काढणार आहेत. काही महिन्यानंतर छाया आणि किशोरचं लग्न होतं आणि त्या लग्नात विकास आणि अर्चना सुद्धा आनंदाने गेले होते. ही कथा कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा. कथा आवडली तर लाईक शेअर नक्की करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.